दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या साजरी करण्याची योग्य पद्धत, त्याची माहिती आणि कथा. चला तर ऐकूया दीप अमावस्या, माहिती आणि कथा. दीप अमावस्या, जिला आपण आषाढ अमावस्या म्हणूनही ओळखतो, हा सण हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण पण मानला जातो. विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते. ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये येते. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते. तर त्याचे महत्त्व काय? तर दीपपूजन. दीप म्हणजे दिवा. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा केली जाते. या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. श्रावण महिना सुरू होतो त्याच्या आदल्या दिवशी आपण ही दीप अमावस्या साजरी करतो. म्हणजे श्रावण महिन्यात सगळे सणवार वगैरे साजरे होत असतात आणि त्यासाठी दिव्या घासून पुसून स्वच्छ करून आपण येणाऱ्या सणांचे तसेच सर्व गोष्टींचे स्वागत दीप उजळून करण्यासाठी आपण ही दीप अमावस्या साजरी करतो. तसेच याचे दुसरे एक महत्त्व असे आहे की दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजे पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे. या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जातो. त्यामुळे घरात जर पितृदोष असेल ना तर घरातील पितृदोष नाहीसा होतो. काही भागामध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा यांची पूजा पण केली जाते. घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीचीही पूजा केली जाते आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात. चला आता आपण पाहूया दीप अमावस्या कथा. पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता. त्या राजाची एक सून होती. ती दररोज देवपूजा करीत असे. नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे. एक दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता ती राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरांवर टाकला. उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दलच घडवायचे ठरवले. उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली. त्यामुळे राणीची खूप बदनामी झाली. घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला महालातून हाकलून दिले. पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला. त्याला गावातील सर्व दिवे एका झाडाखाली बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोडधोड नैवेद्य भेटला, अशी पूजा कशी झाली त्याबद्दल सांगत होते. परंतु राजाचा दिवा म्हणाला, मला नैवेद्य नाही मिळाला आणि माझी पूजाही नाही झाली, कारण माझ्या राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला घरातून हाकलून दिली. मग माझा घरी पूजा कशी होईल? त्यामुळं आमच्या घरी काहीही गोडधोडही नाही मिळालं. राजाने हे जेव्हा संभाषण ऐकले तो दिवस होता दीप अमावस्या. राजा घरी गेला. त्याने परत सर्व प्रकरणाची तपासणी केली आणि राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले. राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील सर्व आळ टळला, राणीला दिवा पावला. अशी ही दीप अमावस्येची कहाणी. आता आपण पाहूया दीप अमावस्येच्या दिवशी काय करावे, म्हणजे ती कशी साजरी करावी. या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावावे. फुलांचे तोरण लावावे. घरासमोर रांगोळी काढावी. मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवावे. काही ठिकाणी संपूर्ण घराभोवतीही दिवे लावतात. या दिवशी देवतांची पूजा, आराधना, मंत्राचे पठण करण्याला महत्त्व आहे.
आत्ताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत, त्यामुळे पारंपरिक दिव्यांचा वापर कमी झाला आहे. परंतु दीप अमावस्येच्या दिवशी न चुकता एक तरी घरी आपण दिवा लावावा आणि त्याची पूजाही करावी. काही लोक दीप अमावस्येला गटारी अमावस्या असेही म्हणतात, कारण दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो व पहिला महिना श्रावण होतो. त्यामुळं काही लोक